कराड शहरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लागली आग। हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे लागली आग। आग लागलेल्या हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर 43 पेशंट होते। आगीमुळे पेशंटची उडाली धावपळ। पेशंट व नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण। SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड। सर्किट झाल्यामुळे आग लागली आणि काही पेशंट इथं होते, पण इथली सिस्टीम चांगली असल्यामुळे आणि स्टाफ वेल ट्रेन असल्यामुळे। सिस्टीम चांगली म्हणजे काय? सिस्टीम म्हणजे जे एक्सटिंग्विशर आहे, फायर एक्सटिंग्विशर ABC टाइप, जे ड्राय क्लिनिंग पावडर असते दवाखान्यात, ते रिफिल असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी ते रिफिल नसतात, काही ठिकाणी ते रिफिल असल्यामुळे त्या ह्याच्यावर फायर एक्सटिंग्विश करायला मदत झाली आणि वेल स्टाफ ट्रेन असल्यामुळे पटकन आग विझवली गेली आणि तिथं जे पेशंट होते ते हलवले। पेशंटला काय विजा कोणाला दुखापत काय? कुणालाच काही झालेलं काहीच नाही। तुम्हाला किती वेळात कळालं तरी काय? आम्हाला सातारा फायर ब्रिगेडकडून कॉल देण्यात आला आणि त्यानंतर आपण 2 मिनिटात तर ह्या सह्याद्री घटनास्थळी कराड शहर पोलीस ठाणे। आज रोजी आम्हाला प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार सह्याद्री हॉस्पिटल येथे आग लागलेली होती। त्यानुसार आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचून फायर ब्रिगेडची मदत घेऊन सदर ठिकाणची आग विझवण्यात आलेली आहे। सदरची आग ही फक्त शॉर्ट सर्किटमुळे झाली एवढी माहिती प्राप्त झालेली आहे। तरी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही पेशंटची जीवितहानी झालेली नाही आहे। तरी पण सविस्तर माहिती घेऊन अधिक दखल घेत आहोत दिलेली आहे। अधिक माहिती प्राप्त करून कळवित आहोत।